समाजाच्या आपल्याला पण हा असं साथ करायला पाहिजे। त्यामुळे हा एक कार्यक्रम सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी आयोजकांचे खरंच खूप मोठे अभिनंदन करतो। कारण यातूनच पुढं आपल्याला आपल्या गावाचं तालुक्याचं देशाचं नाव वाढवायचं असतं आणि हेच विद्यार्थी पुढे चालून आपले आधारस्तंभ असतात। पुढं विद्यार्थ्यांविषयी नक्कीच मला पहिल्यापासून थोडी आस्था तळमळ असते आहे, त्यामुळे मला त्यांनी आम्हाला कल्पना दिली होती। आज हा जो सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे हा गुणवत्तांचा सोहळा आहे आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला त्याच्यानंतर आणि चांगल्या पद्धतीने आपलं वर्चस्व स्थापन केलं। आज पुण्याच्या आयटीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्या नाहीत। अभिमान वाटतो अशा लोकांविषयी, अभिमान वाटतो अशा माणसाविषयी। त्यांनी स्वतःची एक कंपनी पण स्थापन केली, त्या कंपनीमध्ये बरेच मुलं पण कामाला आहेत। खरंच ते सत्कार मूर्ती खरंच ते सत्कार मूर्ती आहेत ज्या परिस्थितीनं ते शिकतात, त्या परिस्थितीत 10-12 कंप्लीट केलेले ते खरंच कौतुकास्पद आहे। तर मी आणि तुमचं सर्वांचं स्वागत करतो। खरंतर तुम्ही ज्या पद्धतीने शिकतात, ज्या पद्धतीने ज्या कामाबद्दल तुम्ही हे एक एक स्टेप पुढे जात आहे हे तुम्ही कौतुक करत आणि तुम्ही बाहेर घेत जावा जिथे तुम्हाला गरज आहे, आवश्यकता आहे। नक्की समाज तुमच्या पाठीमागे आहे। तुम्ही समाजाचं देशाचं असंच नाव पुढे करत जावं आणि जी पुढची पिढी आहे त्या पुढची पिढीला असंच तुम्ही तुमचं उत्तेजित करावं, हे करावं, तुम्ही तुमच्या शैक्षणिक ह्याच्यातनं तुमच्याकडून ज्ञान घेत राहा। मी एवढंच करतो आणि आता जास्त वेळ घेत नाही।